थंडीचा मौसम, क्रिसमसचा सीझन आणि अशा पिरियडमध्ये आपण जर हुरडा पार्टी मिस करू तर काय उपयोग आहे. तर त्याचसाठी आज आहे रविवार आणि आम्ही आलेलो आहोत विथ फॅमिली खटोड हुरडा पार्टी, जे की आहे पैठणजवळ. इथं तुम्हाला लागतील 900 रुपये पर पर्सन चार्जेस आणि छोटे मुलं असतील तर 600 रुपये. गर्दी तर तुम्ही बघूच शकता. अशा गर्दीमधून वाट काढत आम्ही जात आहोत आतमध्ये. असं स्टिकर लावलं जातं आपल्याला, जेणेकरून त्यांना ओळखू यावं मुलगा कोण आहे आणि माणूस कोण आहे. इट्स जोक. तर आमचं स्वागत झालं फुलांनी आणि ही आयडिया फार पटली राव आपल्याला. व खालच्या माणसाला वरतून फुलं टाकणं मुश्किल आहे, त्याच्यामुळं अशा हाईटवरून फुलांची उधळण करतोय आमच्यावर. बघून मजा आली आणि सोबत ढोल ताशाच्या गजरात आमचं झालं आगमन. विथ फॅमिली काय एन्जॉय करता येतं इथं. फॅमिलीसाठी वन डे जर स्पेंड करायचं आहे ना, तर असे डेस्टिनेशन खरंच अप्रतिम असतात. मस्त आपली फॅमिली घेऊन या, ढोल ताशे, मज्जाच मज्जा. आणि इथं तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल, कारण ख्रिसमसचा हा सुट्ट्यांचा पिरियड आहे. आणि मुशा तर काय भारी दिसतीये. अरे मयंकही आहे सोबत, आरुष पण. वाह, बच्चों के लिए तो क्या मजा आहे यहाँ पे, मजा. देवांश तर फार फुल स्विंगमध्ये आहे. क्या बात. या छोटूला पण आणला आहे, पण ते काय ठेवल असे वाटत नाही आहे. इशुमोशी. कसे वाटले तुम्हाला हे गॉगल? हा तर फारच भारी आहे. तर हे आहे खटोड फार्म हुरडा पार्टी. हॅपी न्यू इयर 2024. पहिले मध्ये गेल्या पहिले करू पेट पूजा, कारण भूक लागलेली आहे. नाश्ता फार छान आहे, बघून तरी वाटतोय, आता खाऊन कळेलच. सोबत आहे आपल्याला नाश्त्यामध्ये पोहे, हुरड्याची भजे, स्वीटमध्ये शिरा आहे आणि बाजरीचा काय होतं यार ते सँडविच. आणि मुलांना खेळायला मस्त आहे इथे आयटम्स. एवढे मजा करताय ना पोरं, बस अजून काय पाहिजे. याच्यासाठी तर आपण आलेलो आहोत. ये नहीं खेलना वो खेलना, अरे भाई सब खेलना है, क्योंकि इसीलिए तो यहाँ पे आए हैं. हे डेस्टिनेशन आहे ना संभाजीनगरहून अवघ्या 30 किलोमीटरवर आहे. ट्रॅम्पोलिनची पोरं मजा घेत आहे. सोबतच ही स्लाईड, एअर स्लाईड इशूवरती जाती आहे. थोडीशी हाईट जास्त याची, पण ती करेल एन्जॉय. हां, तर हे जे डेस्टिनेशन आहे ना, हे संभाजीनगरपासून 30-35 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि जर तुम्ही इथून जात असाल ना, तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही कचनेर व्हाया जा, जो की रस्ता एकदम चांगला आहे. इकडं पैठण मार्गे रस्ता खराब आहे. आणि काय तिथं नवीन केलंय टायर. आणि हे मिरर तर काय भारी आहे राव. आपण वेगवेगळ्या प्रतिकृतीमध्ये कसे दिसू हे दाखवतो ते मिरर. अमेझिंग. चांगली कॉन्सेप्ट आहे ही, पण तो लोकांनी थोडेसे हात लावून त्याला खराब केलं. जर क्लीन असतं तर आणखीन मजा आली असती. इट्स ओके. हे बघा, गिर गया रे बच्चा. भारी आहे. नवीन पिढीला हे माहिती नाही की हे काय आहे. तर हे आहे जातं, ज्याच्यावर पूर्वी आपण दळण करायचो. आता तर काय घरोघरी चक्की आली, आटा चक्की किंवा आटाच आणता लोक. आणि हा आहे कुंभारवाडा. इशू तर त्यानं पाहिलं की डायरेक्ट जाऊन बसली. आणि काय तिची ग्रास्पिंग पॉवर आहे. तिने एकालाच बनवताना पाहिलं की सरळ सुरू केलं तिनं. सोबत डिझाईन पण करते, पण आता थोडंसं तिला परफेक्टली नाही जमलं. कुंभारवाड्यामध्ये ही आता बनवतीये एक छोटंसं मडकं. त्याच्यानंतर लागला मयंकाचा नंबर. पण मयंक बघूया चांगली डिझाईन करतं का. मयंकने ही चांगली डिझाईन केली याला. खरंच भारी आहे यार, मुलांना कळतं काहीतरी. आणि हे मयंकची गडबड थोडंसं पिचूक करून टाकलं त्यांनी त्याला. काही बात नाही, नेक्स्ट टाइम अच्छा करेंगे. आणि हे आम्ही लहान काळामध्ये असताना ना, की सायकलवर यायचं हे गावामध्ये, ते दाखवण्यासाठी. सिनेस्कोप काहीतरी म्हणता याला. जंगल दिख रहा है. हे पण एक जरासं भारी जुन्या काळात गेल्यासारखं वाटलं. सिनेमास्कोप. और क्या दिख रहा है. अमेझिंग ना. आणि फोटोचे शॉट तर बरेच ठिकाणी इथं फोटोसाठीच तर लोक येतात, किंवा आपणही आलोय. आता घेऊया रानमेव्याचा आस्वाद. हरभरा, पेरू, बोर, अजून काय पाहिजे. आणि ही राजस्थानची फेमस कॅमल राईड, म्हणजे कॅमल नाही राईड, कॅमल बुलक कार्ड राईड, कारण ही राजस्थानमध्ये जरा जास्त फेमस आहे. आणि एकदाच सगळे बसले ह्याच्यावरती. मला बसता नाही आलं, कारण मी जर बसलो तर व्हिडिओ कोण काढेल. आणि सोबतच ही ट्रॅक्टरची ड्रम ट्रेन, तिच्यात आपण नंतर बसू, कारण एक करावं लागेल ना भाऊ. पण मजा तर फार येते यार, पोरं एकदम एन्जॉय करताय. आणि टांगा पलटी घोडे फरार, तसा हा टांगा आहे.
यांच्या वजनानं थोडा वाकला तो, पण काय होणार नाही त्याला, कारण घोडा तगडा एकदम. हे बघा टांग्याची सफर, टाकडाक टाकडाक. चल धन्नो. याच्यामध्ये प्रॉब्लेम एकच आहे की ॲट ते टाइम 4च जण बसू शकतात, त्याच्यामुळे बराच वेळ आम्हाला वाट बघावी लागली आमचा नंबर येण्यासाठी. आणि तो भाऊ एकदा बसला की डबल बसू देत नाही लगेच. आता ॲक्च्युअल कॅमल राईड घेऊया. सगळे बसून मस्त उंचावरून असं एकदम राजस्थानला फिरायला गेल्यासारखं वाटतंय, कारण इथं सगळे कॅमल दिसतात आतापर्यंत तरी. मस्त मजा आहे. पण कॅमल सगळ्यांनी बसून आले एक एकदा. फक्त आमचे तोडकर भाऊ राहिले वाटतं अजून. बघू आता त्यांचा नंबर कधी लागतोय. नाव इट्स बच्चे टाईम. मज्जा आहे मज्जा आहे. इथं चालू आहे संगीत खुर्ची, जी की आपण थोड्या वेळाने खेळू. याच्यात पण मजा येते राव. तुमचा ग्रुप असला ना काय एन्जॉय करू शकता तुम्ही. येस चलो चलो. चला आता बघूया ट्रॅक्टरची ड्रमची ट्रेन. याच्यात तर काय अजबच मजा आहे. अजब गजब. जरा जास्त जोरात पळतं ते. भीती वाटते कधी कधी पडल, पण त्यांची आता मेकॅनिझम असेलच तसं. वेगळा काहीतरी अनुभव येतो इथं आपण आल्यावर. याच्यातही तोच प्रॉब्लेम आहे. नंबरला लागलं तर अर्धी फॅमिली अगोदर बसता, अर्ध्या नंतर बसता. तसं आता आमचा राऊंड झाला. आता बाकीचे आमचे उरलेले मेंबर्स बसलेले आहेत. त्याच्यानंतर पुन्हा मी गेलो इशूला घेऊन. आता तशी ही माझी डबल राईड आहे. छत्री पण आणली तर बरं होईल, कारण ऊन जरा लागतंच. ऊन जरा जास्त आहे, दरवर्षीच असतं. तिथं आम्ही बास्केटबॉलचाही प्रयत्न केला खेळण्याचा. अरे मयंकनं आता भारी करून टाकला भाऊ. असे बरेचसे गेम्स पण आहेत तिथं, मुलांसाठी, आपल्यांसाठी, फॅमिलीसाठी. वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत. आणि मी तो कुठं फेकत होतो मलाच कळालं नाही. आपल्याला कुठं अनुभव एवढा. आमचे तोडकर भाऊ ना तो तोडलाच असता तो, पण वाचला. गेला भाऊ शेवट. अरे अजून एकदा. वा चला बस. माझा तर जातो का नाही काय माहिती यार. साला एकही गोल होय ना. हे आमचे एक्सपर्ट माणूस, प्रत्येक गोष्टीचे एक्सपर्ट आहे, पण बाटली काय यांच्यानी फुटली नाही. मयंकचा तर कुठं गेला पत्ताच नाही लागला. चला ठीक आहे, खेलेंगे तो सीखेंगे. आणि एवढ्या कमी बॉलून मध्ये हा एखादा फुटल ह्याची शक्यता तर काय दुर्मिळच आहे. ये होता है सिखाना, नेमबाजी. वाह 10 out of 10. ग्रेट. आपले किती आता? 10 out of 10. गुड. मलाच गुड कसं म्हणेल. चलो नेक्स्ट. अरे यार इथं तुम्ही सायकलिंगचाही एन्जॉय करू शकता, म्हणजे स्काय सायकलिंग. फक्त याचे चार्जेस आहेत 200 per person. ॲक्च्युली तिथं इन्क्लुजन ऑल लिहिलं होतं, पण हे वेगळं आहे. सोबतच एक क्रिकेटचा टर्फ. तुम्ही तुमची टीम घेऊन खेळा. आमची टीम नव्हती म्हणून आम्ही बाहेर खेळत होतो. आणि आमचा कॅप्टन मिस्टर तोडकर, नंतर हे झोंड साहेब, यांना तर बॉल कुठून गेला तेच कळालं नाही, कारण बॉलर भारी होता आमचा. कधी लागल बॅटला बॉल, लागला भाऊ शेवट. चला आउट झाला होता. चला नेक्स्ट. मिस्टर बोरुडे. वाह क्या शॉट आहे. बढिया बढिया बढिया. चला आता थोडं हुरड्याचंही बघूया, कारण त्याच्यासाठी आलो आहेत. कारण पोट तसं भरलेलं आहे. इथं एवढा रानमेवा आणि बाकीच्या गोष्टी खाल्ल्या आहे की साला पोटात जागत नाहीये. हुरडा कधी खावा, जेवण कधी करावा. टाइम तसा फार होत चाललाय. आता घेऊया थोडी जादूची मजा. ती जादूगर आलेली. बघूया काय जादू दाखवतात. अरे काय क्या गिली गिली नहीं हो रहा है? क्यों नहीं हो रहा है? क्यों उनको मालूम पड़ेगा सर करो. देखो अभी करके दिखाइए, कल तक हो जाएगा. गिली गिली पता है सर क्यों नहीं हो रहा है? इसका बटन मेरे पास है. ये देखो सर, आवाज आ रहा है.
सर सेंसर पे काम करता है। दोनों चीजें अपने पास होनी चाहिए। 2 बार दबाएंगे तो 1 बार घूमेगा सर। कितनी बार दबाना है? 2 बार सर। 1 2 सर घूम रहा है। 1 बार दबाएंगे तो रुक जाएगा सर। फिर से देखिए सर 1 2 घूम रहा है सर। 1 बार अभी ट्राई कीजिए, हो जाएगा सर। गिली ओरिजिनल इधर है ये था। ये भी मजा की सर यही था ओरिजिनल। आपने दोनों ताश के 52 पत्ते होते हैं सर। 52 पत्तों में से जो भी कार्ड आपको अच्छा लगे आपको आपके दिल में रखना है, बोलना नहीं है सर। सर जहाँ से आपको अच्छा लगे पत्ता निकाल लेना, मुझे नहीं दिखना चाहिए, ध्यान रखिएगा। ओनली 1 कार्ड देख लीजिए सर। मैं इधर मुँह कर लेता हूँ। ओके सर, अभी आपने जो भी कार्ड देखा आपने देखिएगा सर। आपने जो कार्ड निकाला था, क्या आपका कार्ड आपको कहीं नजर आ रहा है सर? यस और नो? दिख गया? हो सकता है सर आपने उसी डिजाइन का सर। बोल रहे ना, फिर से एक बार देख लो। वंस मोर सर। एक ही सर। ये था सर, मजाक कर रहे हैं। आधे घंटे से दिखा रहा हूँ सर, सभी वही था ना। आपको लगेगा सर पीछे से कुछ होगा, पीछे से दिखा देता हूँ। टोटल कार्ड यही था सर। टाले टाले टाले। इधर से कुछ अलग होगा। हमारा ड्राइवर साहब को डाउट है, नीचे से दिखा रहा हूँ सर। एक एक कार्ड अलग अलग करके दिखा रहा हूँ। 1 2 3 4 5 6 7 कार्ड सर मिक्स करके दिखा रहा हूँ। नजर बंद है सभी कार्ड। पहले देखो मैंने ये हम सिखाने वाले हैं। इसको खींचेंगे तो ये ऊपर, इसको खींचेंगे तो ये। आप बोले कोई कनेक्शन नहीं है। फिर भी देखो, इसको खींच रहा हूँ ये ऊपर, इसको खींच रहा हूँ वो ऊपर। वेरी इंटेलिजेंट है, वेरी इंटेलिजेंट। लेकिन इधर कुछ नहीं है दीदी। देखो मेरे पॉकेट में, देखो यहाँ से खींचेंगे। आप पकड़ी पकड़ी ऐसे हाथ ऊपर, और इसके तरफ देखिएगा। देखो वहां से खींचेंगे। आप छोड़ दीजिए, इसके तरफ देखिए। अब इनका छोटा सा नाक दबाएंगे। ही जादू बघून खरंच मजा आली, पोरांनी एन्जॉय केला. आणि हे जादूगारांचं कार्ड आहे. जर तुमच्याकडे काही प्रोग्राम असेल तर तुम्ही कॉल करू शकता. आणि जर तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला भेटतील अमिताभ बच्चन. हा अजून एक जोक होता. हे इथं अमिताभ बच्चन डान्स करून दाखवत आहे आम्हाला, आणि तोडकर भाऊ गेले त्याचं पाणी चोरायला. तसं नाही आहे, तिथं पाणी ठेवलेलं होतं जे की जवळ होतं. आणि मग घेऊया टांग्याची सफर. कारण मला मी नुसता व्हिडिओज काढतोय, त्याच्यामुळे एक चक्कर मारून येऊ ना पोरांसोबत. मस्त एन्जॉय. टाकडाक 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 टाकडाक. अमेझिंग सफर आहे ही. बरोबर एन्जॉय करता असाल टांग्याची सफारी. सवारी सवारी सफारी गाडीच नाव असतं रे. आम्ही एकदा आलो हे म्हणे पुन्हा आम्हाला चक्कर मारायची. पुन्हा मग काय केलं आम्ही पण भारी गेलो. आम्ही सगळे पोरच बसवले, फक्त एक विष्णू सर बसवले मध्ये, त्यांना सेफ्टी ऑफिसर म्हणून. आणि आता खेळूया संगीत खुर्चीचा खेळ. याच्यात मजा येणार आहे भाऊ. एन्जॉय. अरे चीटिंग चीटिंग. अरे ती फिरण्याची चेअर होती. कोई बात नाही, चलो फास्ट फास्ट. हा एक भारी गेम आहे साला. पण प्रॉब्लेम एकच आहे, जो मागे रिक्षामध्ये नाही, रिक्षा नाही येतो आपला छोटा हत्ती. छोटा हत्तीमध्ये साला जो माणूस म्युझिक देतोय ना, तो आमच्याकडे बघतोय. हे मग तो ठरवतो साला कोणाला विनर करायचं आणि कोणाला आउट करायचं. ॲक्च्युली हे असं नाही पाहिजे ना यार, त्यानं दुसरीकडे बघायला पाहिजे. पण कारण काय आहे, आमच्यासोबत आणखीन पलीकडे 2-3 फॅमिली त्या पण एन्जॉय करत आहे. पण तरी तो ठरवतोच. असो, जिसके नसीब में होगा विनर वो बन जाएगा विनर, और जो बनेगा विनर वही आज की पार्टी देगा. कारण तो जिंकला ना. चलो आउट आउट. कोई बात नाही. जसे जसे माणसं कमी होत आहे ना, तसा तसा अजून मजा येतोय. आता जरा ह्या गेममध्ये अजून इंटरेस्ट वाढलाय, कारण आता एकदम दिग्गज जे प्लेयर आहे ना तेवढेच उरले. जे लिंबू होते ते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये जाऊन झाले. आता अब आएगा मजा, और जो भागेगा वही जीतेगा, है ना. संगीत खुर्ची तर तेच तर मजा आहे ना. मग तुम्हाला टेक्निक आली पाहिजे, टेक्निक. आणि आता तिघच उरलेले. त्या ह्या दोघांनी जिंकलेलं आहे. आता दोघच आहेत, मिस्टर थोडकर अँड मिस्टर झोंड. झोंड आणि थोडकर.
बघूया दोघांपैकी कोण जिंकतं. दोघं फार दिग्गज खेळाडू आहेत, पण याच्यामध्ये ऍक्टिव्ह तर तोडकर दिसतोय. तर तसं बघायला गेलं तर तोडकरने जिंकायला पाहिजे, पण काय आहे, प्रगा पळतच नाहीये. जो भागेगा वही जीतेगा, या जो स्ट्रॅटेजी से खेळेगा वही जीतेगा. आणि शेवट राऊंड असल्यामुळे आमचा म्युझिक वाला पण ह्यांना चांगला तांगडतोय, पण चला तो इकडेच बघतोय. म्हणजे तो त्याला जर वाटेल किसको जिताना है उसी को जिताएगा. पोरं बघूनच मजा करताय. याच्यानंतरचा पोरांचा राऊंड घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये जिंकलं मिस्टर थोडकर, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मग नंबर आला पोरांचा. अरे अरे मयांक लेकरांना एवढं काय माहिती असतं ना, पण ते पळताय मस्त भारी. अरे छोटू तोडकर झाला आऊट. आणि आता फायनली खाऊ हुरडा. असा मस्तपैकी हुरडा भाजला जातो. इथे गरम गरम हुरडा खाऊया. बराच वेळ झालाय तरी पण गर्दी काय संपायचं नाव घेत नाही. इथं पूर्ण भरलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपण एक भट्टी घ्यायची, तिथं बाजूला बसायचं, मस्त गरम गरम हुरडा देतं ते आपल्याला. हुरड्यासोबत बरेच काही पदार्थ असतात खाण्याचे, ते मी तुम्हाला आता दाखवतो पुढं काय काय येतील आमच्याकडे. हा आहे हुरडा. चटण्यांची व्हरायटी अशी भारी आहे. नाही तर भाऊ तुम्ही खाताल ना तर खातच राहता आणि गपचूप घरी आणता. हा आहे पिझ्झा. पिझ्झा, हुरडा, चीज पिझ्झा. हुरड्यासोबत तुम्ही बटर मिल्क सुद्धा आनंद घेऊ शकता. हुरड्याची भेळ, ही चटपटीत भेळ भारी होती रे, पण मस्त लागली एकदम. दही आणि हे सगळं अनलिमिटेड बरं का. म्हणजे तुम्हाला जो पदार्थ आवडेल ना तो खा, पण इथंच खा. आणि खाताना जरा जपून खा, कारण पोट आपलंय ते जरी फ्री असलं तरी. उगं फुक्कड भेटतं म्हणून खाताल आणि मग दुसऱ्या दिवशी जाताल, तर असं नका करू. पिझ्झा तोडकर भाऊची रिॲक्शन बघू. भारी आहे. यांना आवडलं म्हणजे खरंच भारी आहे. चांगला चांगला आहे. या आमचा आजचा ग्रुप आहे. खाकरा, चीज खाकरा. पोरं पण खाताय. हे सगळे पिझ्झावर तुडून पडले पोरं आणि खाकऱ्यावर. भारी आहे. पण टेस्ट सगळं एवढं जिथं एवढं आतापर्यंत फूड खाल्लं ना, टेस्ट एकदम भारी आहे. असं कोणताच पदार्थ नाही लागला की जो नव्हता. हे पण इथं एक ॲडव्हेंचरच आहे. बुंग हवेत जातं ते. तर ह्या भाऊ सरळ गेला. अगोदर आम्ही जो पाहिला तो वाकडा तिकडे झाला होता. काय नाही, शेवटी ते ॲडव्हेंचरच आहे. बाकी पण इथं स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत. या करायला काय आम्हाला वेळ भेटला नाही यार. चला आता करूया फायनल पेटपूजा. जेवण करू आता आणि निघण्याची वेळ होत आलेली आहे. जेवायचे आयटम चांगले आहेत. आम्ही फुल झालो होतो त्याच्यामुळे आम्ही काही जास्त जेवलो नाही. तर चलो करूया सरत्या वर्षाला बाय बाय आणि नवीन वर्षात पदार्पण. इथं तुम्हाला बुड्डी के बाल, ते शुगरचं काहीतरी असतं ना, ते पण खायला भेटतं आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. मिस्टर बोराडे पोरावर शिकवत आहे ढोल वाजवायचं. भारी. 2023चा शेवटचा सूर्य कारण आज 31 तारीख आहे. मी सांगितलं नाही का तुम्हाला. दिस इज 31 डिसेंबर आणि उद्याचा सूर्य उगवेल तो आहे 2024चा. हॅपी न्यू इयर 2023. आणि या पार्टीमुळे ना इथले जे गावातले मुलं आहे किंवा शेतकरी आहेत ना, त्यांनाही चांगलीच बाजारपेठ उपलब्ध झाली. चांगला भाजीपाला इथं मिळतो, तुम्ही घेऊन येऊ शकता. जर तुम्हाला हा हुरडा पार्टीचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब आणि स्टे ट्यून फॉर मजेदार व्हिडिओ.